एकदा पार्वतीने लक्ष्मीला भेटायचा विचार केला. तिने भोले शंकर यांची परवानगी घेतली. पार्वतीला वाटले लक्ष्मी आपले खूप आदरातिथ्य करील, पण प्रत्यक्ष मात्र काही वेगळे घडून आले. घरी आलेल्या उमा पार्वतीला लक्ष्मीने साधं पाणीही विचारलं नाही. उलट अभिमानाने स्वतःचा तोरा मिरवत लक्ष्मीने पार्वतीला तिचं सारं राजभवन, धन, वैभव, नौकर चाकर दाखवून खूप हिणवलं आणि म्हणाली, ज्याला सारं जग त्रिपुरारी म्हणून ओळखतं, तो तुझा भिकारी नवरा कुठे आहे? चिताभस्म, त्रिशूल, फावडी आणि फाटकं मृगजीन घेऊन त्यानं कुठे बसतान बसवलं आहे? पार्वतीने हे ऐकताच तिचा क्रोधाग्नी भडकला. ओठ थरथरले, जीभ फडफडली. ती म्हणाली, तू माझा सन्मान नाही केलास तरी चालेल, पण माझ्या पतीचा विनाकारण अपमान मी सहन करणार नाही. माझ्या पतीला भिकारी म्हणताना तुला लाज वाटत नाही? खरं तर तुझ्या पतीला द्यूताखेरीज कधी काही कामकाज नाहीये. तोच भिकारी राजा बनून शिवाकडे गेला असेल आणि वामन बनून बलीकडे गेला असेल. सतत सगळीकडे आपली झोळी पसरून भीक मागत फिरत असतो. दधीची ऋषींकडे तर त्याने हाडं भिक्षा म्हणून मागितली होती. विसरलीस का? शंकर तर जगाचे तारणहार भोले भंडारी आहेत. पार्वती अशा प्रकारे लक्ष्मीवर चिडली आणि उद्विग्न मनाने ती कैलास पर्वतावर परतली. पार्वतीला पाहून अंतर्यामी भगवान म्हणाले, हे देवी, आज चेहरा एवढा उदास का? त्यावर उमा पार्वतीने लक्ष्मीने केलेल्या उपहासाचं वर्णन करून शिवशंकराला सांगितले आणि म्हणाली, आजपासून मी अजिबात अन्नपाणी घेणार नाही. उपाशी राहून भले माझे प्राण मला गमवावे लागले तरी बेहत्तर. तुम्हाला जर माझे प्राण प्रिय असतील तर मी सांगते तसा महाल मला बनवून द्या. महाल बनवल्यावर गृहप्रवेशासाठी लक्ष्मीला आमंत्रित करून मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा आहे. माझ्या अपमानाचा असा बदला घेईन की सारी दुनिया बघत राहील. यावर शंकराने पार्वतीला खूप समजावलं. म्हणाले, मान अपमान हे सारं आपण मान्यावर असतं. जाऊ दे, कडवटपणा बोलणं विसरून जा. राग विसरून तुझं मन शांत कर. त्यातच खूप सुख आहे. पण देवी पार्वती ऐकायला तयारच नव्हती. हट्टाने ती रडू लागली. मग भगवान शंकरांनी विश्वकर्माला संदेश पाठवून आमंत्रित केले व सांगितले, देवी उमा पार्वती दुःखी कष्टी आहे. तुम्ही तिचे दुःख दूर करा. तिला जसा हवा तसा महाल बनवून द्या. पार्वती खुश झाली व विश्वकर्म्याला समजावू लागली, मला समुद्राच्या मध्यभागी एक नगर वसवायचे आहे, ज्याला 4 दरवाजे असतील असा किल्ला बनवायचा आहे, जिथे थंड गरम पाण्याचे तलाव असतील, सुंदर बाग बगीचे, स्वच्छ रस्ते असतील. माझ्या रंगमहालाच्या छतालाही तुम्ही सोने लावा. सगळे दरवाजे सोन्याचे बनवून मध्ये मध्ये हिरे मोती जडवा. चमचमणाऱ्या फरशांवर रंगीबिरंगी मीनाकारी करा. सोन्याच्या भिंती, छत, अंगणही सोन्याचंच बनवा. मंच, पलंग इतकंच काय, महालातली भांडी सुद्धा सोन्याचीच हवी. आजपर्यंत असा महाल कुणीच बनवला नसेल. बघितल्यावर तिने मान खाली घातली पाहिजे. विश्वकर्म्याने सगळे समजावून घेऊन आपले अनुयायी ब्रह्मलोकातून बोलावून घेतले. भवन निर्माण कलेचे सगळे सामान सोबत घेऊन ते आले. एक सर्वोत्कृष्ट वास्तुकलाकार म्हणून आदिकालापासून विश्वकर्मा प्रख्यात होता. चित्रकला, मूर्तिकला ह्यासारख्या नानाविध कला वापरून भवन वास्तू निर्माण करण्यात तो एकदम निपुण होता. डोळे मिटून आपल्या मनात जी कल्पना करी ती साक्षात डोळ्यांसमोर पूर्णत्वास आणि तसाच एक चमत्कार विश्वकर्म्यानेही यावेळीही दाखवला. समुद्राच्या मधोमध एक अनोखा महाल दिव्य भवन उभारून दाखवले. शंकर पार्वती जेव्हा तिथे आले तेव्हा तो स्वर्णमहाल पाहून पार्वती अतिहर्षित झाली. म्हणाली, माझं स्वप्न साकार झालं. माझ्या कल्पनेपलीकडे सुंदर असा हा स्वर्णमहाल बनला आहे. पार्वती शंकराला म्हणाली, हे त्रिपुरारी, ह्याचा गृहप्रवेश करायला हवा. या महालात मला एक यज्ञ करायचा आहे. सर्व देवदेवतांसोबत मला लक्ष्मीला पण इथे बोलवायचं आहे. तिचे आनंदाश्रू पाहून भगवान विचारात पडले. जो जितका खुश होतो तेवढे त्याचे अश्रू वाहतात. त्यांना पार्वतीचं मन मोडवलं नाही. ते तिच्या होला हो म्हणत गेले. 33 कोटी देवांना निमंत्रण दिलं गेलं. विश्रवा पंडित पूजेसाठी बोलावण्यात आले.
लक्ष्मी, विष्णू, ब्रह्मा, इंद्र सगळे देव आले. समुद्राच्या मध्ये असलेला तो सुवर्ण महाल बघून खूप हर्षभरित झाले. तेव्हा लक्ष्मीच्या हाताला धरून पार्वती तिला आपला सोन्याच्या विटांनी बनलेला महाल दाखवू लागली आणि म्हणाली, "बघ हा चमत्कार." त्याच त्रिपुरारीचा, ज्याला तू भिक्षू म्हणालीस, हा त्याच भिकाऱ्याचा महाल आहे. जोपर्यंत जो बघायला आज सारी दुनिया आली. झरोके, खिडक्या, दरवाजे इतकंच काय, जमीनही सोन्याची आज आहे. माझ्या महालाच्या कोपऱ्या इतकीही तुझ्या महालाची आता लायकी नाहीये. शंकर म्हणाले, पार्वती असा वृथा अभिमान करू नये. इतक्यात मंडप सजवून तयार करण्यात आला. शंकर पार्वतीने यज्ञ केला. विश्रवा ऋषी विधी विधान मंत्रपठन करीत होम आहुती पूजेच्या प्रत्येक क्रिया समजावून देत होते. पूर्णाहुती पडल्यावर सर्व देवदेवतांनी फुलांचा वर्षाव केला. नभांगण शिवपार्वतीच्या जय जयकाराने दुमदुमू लागले. देवदेवता, योगी, ब्राह्मण, साधू, भिक्षू सगळ्यांची भोजने झाली. नंतर सगळ्यांना मानसन्मानाने दक्षिणा दिल्यावर सर्वांनी प्रस्थान केले. शेवटी शिवशंकरांनी विश्रवा ऋषींना आपल्या जवळ बोलावले व म्हणाले, आपल्या येण्याने आज आम्ही धन्य झालो. तुम्हाला जे हवे ते मागा. आज आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न आहोत. त्यावर विश्रवा म्हणाले, भगवान, तुम्ही खरंच माझी झोळी भराल. आता तुम्ही जे म्हणालात ते वचन नक्की पुरे कराल. भगवान म्हणाले, मनात कसलीही शंका आणू नका. माझे वचन पूर्ण होते असा त्रिलोकी डंका आहे. मी खरंच खूप प्रसन्न झालो आहे. आता तुम्ही मागा, तुम्हाला काय हवे ते वरदान देईन. यावर शीर्ष झुकवून विश्रवा ऋषी म्हणाले, हे भगवान, तुम्ही तुमचे वचन पूर्ण करा. मला हा सुवर्ण सिंधू हवा आहे. जिथे हे सुंदर भवन उभारले आहे, हाच माझ्या मनात भरला आहे. हे ऐकता क्षणीच सर्व उपस्थित आश्चर्याने पाहू लागले. पार्वतीच्या मनावर जसा वज्रघात झाला. तिच्या स्वप्नांची एका क्षणात राख रांगोळी झाली. तिने विश्रवाला शाप दिला, एक दिवस असा येईल तुझे नामोनिशाण मिटून जाईल. कालोघात तुझी ही सुवर्ण नगरी राख होऊन जाईल. तुझा दिवा विझून घनघोर अंधार होईल. आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व दागदागिनेही तिने विश्रवा ऋषीला दान करून टाकले. पार्वती निष्कांचन झाली. ह्या दंतकथेचा वास्तवाशी कदाचित संदर्भ असू शकेल. हे विश्रवा ऋषी म्हणजे रावणाचे पिता. पुढे कालचक्रात रामायणात राम वनवासात असताना रावणाने सीताहरण केले. सीतेला पळवून नेत असताना तिने रामाला मार्ग कळावा म्हणून मार्गात आपले एक एक करून सगळे अलंकार उतरवून टाकले. ती जेव्हा लंकेला पोहोचली तेव्हा तिचे स्त्रीधनही तिच्याकडे नव्हती. ती पण पार्वतीसारखीच निष्कांचन झाली होती. त्यावरूनच लंकेची पार्वती हा शब्दप्रचार आला आहे. वीर हनुमान श्रीरामाला सीतेच्या शोधात मदत करत असताना लंकेला जाऊन लंकेचे दहन केले आणि पुढे झालेल्या युद्धात रावण हत्येसह रावणाचा निर्वंश झाला. लंकेच्या पार्वतीचा शाप खरा ठरला. वीर हनुमानही भगवान शिवाचाच अवतार. करता करविता तोच भोळा सांब. डमरूवाले बाबा तेरी लीला है न्यारी. जय भोले भंडारी. तर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.